कालच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबईत आले होते। मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर जेव्हा त्यांचं प्लेन उतरलं त्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत महाराष्ट्राचे नवीन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पंतप्रधानांचं स्वागत केलं। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वेगळ्या कारणासाठी मुंबईत दाखल झाले होते। फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन मुंबईत आल्याने त्या दोन्ही नेत्यांचे दिवसभर विविध कार्यक्रम होते। मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वागत केल्यानंतर आणि मोदी त्यांच्या कार्यक्रमासाठी रवाना झाल्यानंतर सुनेत्रा पवार, सुनील तटकरे आणि पार्थ पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वेगळी भेट घेतली। या भेटीत सुरू असलेल्या सीआयडी चौकशीबाबत चर्चा करण्यात आल्याचं माध्यमे सांगतात। दादांच्या अपघाताचे विविध पैलू, विविध थेरीज माध्यमे आणि दादांच्या जवळचे नेते बाहेर काढत असल्याने याचा लवकरात लवकर योग्य तपास व्हावा अशी भूमिका आता दादांच्या पक्षाने घेतली आहे। या संदर्भात वेगवेगळे आरोप आणि खुलासे होत असल्याने या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या सगळ्यावरती आता चर्चा करणार आहोत आणि नव्याने आलेली माहिती जाणून घेणार आहोत। दरम्यान तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला, कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। माझं नाव ओमकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया। तर मंडळी, जसं मी तुम्हाला सांगितलं, सुनेत्रा ताईंनी फडणवीसांची भेट घेऊन सीआयडी चौकशी पारदर्शक आणि योग्यरित्या होण्यासाठी आणि हा तपास जलद करण्यासाठी चर्चा केली असल्याचं माध्यमांनी सांगितलेलं आहे। दादांच्या विमान अपघात प्रकरणात भेट झाल्याचं स्वतः तटकरे यांनी देखील नंतर सांगितलं आणि याच संदर्भात मुख्यमंत्री आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत पत्रव्यवहार करणार आहेत। काही माध्यमांनी असं सांगितलंय की सुनेत्रा ताईंनी सीआयडी चौकशी करा अशी मागणी आता केलेली आहे, परंतु मी काही आर्टिकल्स पाहिले, जुने आर्टिकल्स पाहिले, तर त्यात दिसून येतंय की हा तपास या आधीच सीआयडीने सुरू केला होता आणि त्यामध्ये सीआयडी कडून वेगवेगळ्या पैलूंवरती लक्ष देण्यात येत होतं। जसं की अजित पवार यांनी मुंबईतून उड्डाण करण्यापूर्वी विमानाशी कोणी छेडछाड केलेली का, पवार विमानात बसण्यापूर्वी कोणी छेडछाड केली होती का, इंजिन, कंट्रोल सिस्टीम किंवा विमानातील सुरक्षेशी संबंधित उपकरणांमध्ये जाणीवपूर्वक बिघाड केला होता का, याची चौकशी जी आहे ती सीआयडी करणार होती। नेमकी चूक कोणाची होती, मानवी होती, पायलटची होती की काही तांत्रिक बिघाड झालेला, याची देखील चौकशी एक सीआयडी करणार होती। पुढे विमान लँडिंगच्या अगदी जवळ असताना नेमकं काय घडलं, एटीसी बरोबर काय संवाद झाला, म्हणजे एअर ट्रॅफिक कंट्रोल असतो जो विमानाशी संवाद करत असतो बेसवरून, तर त्यामध्ये काही संवाद झालेला का, आणि विमानाचे मेंटेनन्स रेकॉर्ड्स, फिटनेस सर्टिफिकेट आणि उड्डाणपूर्वीची तपासणी नियमानुसार झाली होती का, याची सर्व कागदपत्रे सीआयडीने पुणे ग्रामीण पोलिसांकडून ताब्यात घेण्यास सुरुवात केली होती, अशी सगळी माहिती एका वेब आर्टिकलमध्ये अगोदरच आहे। त्यामुळे सीआयडी चौकशीची आता मागणी करण्यासाठी ही भेट नसावी असं काही विश्लेषकांना वाटतंय। या भेटीत ब्लॅक बॉक्स संदर्भात सुरू असलेले आरोप आणि त्याच्या तपासासाठी लागणारा वेळ, परत एकूणच चौकशीला लागणारा वेळ, या सगळ्यावर लवकरात लवकर पावलं उचलली गेली पाहिजेत, म्हणून ही भेट झाली असू शकते सुनेत्राताई, म्हणून फडणवीसांना भेटल्या असू शकतात असं विश्लेषक म्हणतात। मंडळी, गेल्या काही दिवसांपासून अजितदादांच्या जवळचे नेते या चौकशीला होणारा विलंब पाहून बरेच संतापलेले आपल्याला दिसतात। त्यात ब्लॅक बॉक्स जळाला असल्याचे आणि डॅमेज झाल्याचे वृत्त सातत्याने समोर येत असल्याने या सगळ्यावर कालच दुपारी दादांच्या पक्षातील नेते अमोल मिटकरी यांनी देखील एक ट्विट करत काय म्हटलेलं आहे ते आपण पाहूया। विमानाचा ब्लॅक बॉक्स हा त्याच्या टेलमध्ये म्हणजे त्याच्या शेपटीमध्ये असतो। त्याचं कारणच हे असतं की त्यावेळी विमानाचा अपघात होतो त्यावेळी अनेकदा असं निदर्शनास आलंय की विमानाची टेल ही पूर्णपणे जळत नाही, त्यामुळेच हा ब्लॅक बॉक्स विमानाच्या टेलमध्ये ठेवला जातो। अपघात झाला त्या विमानाची शेपटी ही पूर्णपणे सुस्थितीत आहे, ती अजिबात जळालेली नाहीये, त्यामुळे या ब्लॅक बॉक्सला काहीही डॅमेज होण्याचा संबंध येत नाही। तसेच ब्लॅक बॉक्स असा बनवला गेला असतो की हाय टेम्परेचर मध्ये सुद्धा कितीही आग लागली तरीही ते जळून खाक होत नसतो। आता हा प्रश्न उपस्थित होतोय की अपघात झाला त्या विमानाचा ब्लॅक बॉक्स कसा जळाला। #जस्टिस फॉर दादा असं ट्विट जे आहे ते मिटकरी यांनी केलेलं आहे। दादांच्या अपघातावरून रोहित पवार देखील बरेच आक्रमक झालेले। विलिनीकरणाचा विषय बाजूला ठेवून आता फक्त अजित दादांच्या अपघातावर ते बोलणार असल्याचं म्हणतात। आज 10:30 वाजता सकाळी ते या संदर्भात पत्रकार परिषद घेऊन नवीन खुलासे आणि प्रश्न निर्माण करणार आहेत। विमानाच्या ब्लॅक बॉक्सच्या विषयापासून ते VSR कंपनीच्या मालकाची आणि संचालकाची चौकशी करण्यात यावी अशी ते एनसीपीच्या वतीने मागणी देखील करू शकतात। व्हिडिओच्या शेवटीला महत्त्वाची माहिती म्हणजे आज राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस देशाच्या गृहमंत्र्यांसोबत
पत्रव्यवहार करतील, सीआयडी चौकशीबाबत पाठपुरावा करतील आणि सदर चौकशी लवकरात लवकर व्हावी अशी विनंती देखील करतील. दरम्यान काही नवीन अपडेट्स आल्यावर त्यावर देखील आपण एक वेगळा व्हिडिओ करू, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.